आज आपण या व्हिडिओमध्ये उद्या 1 तारखेपासून देशात अनेक नवीन नियम लागू होणार आहेत। याचा थेट परिणाम आपल्या सर्वांच्या खिशावर देखील पडण्याची शक्यता आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। उद्यापासून 2025 वर्षाच्या शेवटच्या महिन्याला सुरुवात होईल, म्हणजेच उद्या सोमवारपासून डिसेंबर महिना सुरू होणार आहे। वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर पडणार आहे। चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊ काय काय होणार आहेत बदल। नंबर 1, देशातील सर्व पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी। पेन्शन धारकांना पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी लाईफ सर्टिफिकेट अर्थात जीवन प्रमाणपत्र दरवर्षी जमा करणे अत्यंत आवश्यक आहे। यावर्षी जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे। जर का तुम्ही जीवन प्रमाणपत्र 30 नोव्हेंबर पर्यंत सादर केले नाही, म्हणजे जमा केले नाही, तर तुमची पेन्शन देखील थांबवली जाऊ शकते। त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करून घ्या। नंबर 2, आधार पॅन कार्ड संदर्भात महत्त्वाची बातमी। सरकारकडून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे। 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा 1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड बंद केले जाऊ शकते, म्हणजे पॅन कार्ड निष्क्रिय देखील केले जाईल। व तसेच नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करणाऱ्यांना नोंदणी दरम्यान आधार ऑथेंटिकेशन करणे अत्यंत आवश्यक असेल। नंबर 3, देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी। आधार कार्ड जारी करणारी केंद्र सरकारची संस्था UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याच्या शुल्कात म्हणजेच फी मध्ये मोठा बदल केला आहे। नंबर 1, आधार कार्ड मध्ये डेमोग्राफिक अपडेट जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल ID अपडेट करण्यासाठी आता तुम्हाला 75 रुपये फी द्यावी लागणार आहे। यापूर्वी फक्त 50 रुपये फी द्यावी लागत होती। नंबर 2, फिंगरप्रिंट म्हणजेच बोटांचे ठसे, आयरिस स्कॅन आणि फोटो यासारख्या बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी आता तुम्हाला 125 रुपये द्यावे लागतील। आधी बायोमेट्रिक अपडेट साठी फक्त 100 रुपये द्यावे लागत होते। नंबर 3, आधार कार्ड रिप्रिंट करण्यासाठी आधार केंद्रावर 75 रुपये शुल्क द्यावे लागेल, तर ऑनलाईन साठी 40 रुपये फी द्यावी लागणार आहे। मात्र आनंदाची व दिलासा देणारी बातमी म्हणजे 5 ते 7 आणि 15 ते 17 वयोगटातील मुलांच्या आधार कार्ड मध्ये बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी 1 रुपया देखील द्यावा लागणार नाही। सरकारने ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत म्हणजे फ्री मध्ये केली आहे। नंबर 4, टपाल खात्याच्या अर्थात पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी चांगली बातमी। पोस्ट ऑफिस विभागाने आपल्या खातेदारांसाठी एक चांगला व दिलासादायक निर्णय घेतला आहे। खातेदारांना आता पोस्टातील आपल्या लहान सहान कामांसाठी तेथील लांबच्या लांब रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज नाही, कारण इंडिया पोस्टने अधिकृतपणे डाक सेवा 2.0 हे नवीन मोबाईल ऍप लॉन्च केले आहे। या नवीन ऍप मुळे देशातील कोट्यावधी ग्राहकांचे काम अधिक सोपे होणार आहे। या नवीन ऍप द्वारे तुम्हाला घरबसल्या मोबाईल फोनवरून मनी ऑर्डर, पार्सल ट्रॅकिंग, इन्शुरन्स पेमेंट, तक्रार नोंदवणे आणि इतर अनेक कामे करता येणार आहे। इंडियन पोस्ट विभागाने या ऍपची माहिती आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वरून आपल्या सर्व ग्राहकांना दिली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डाक सेवा 2.0 ऍप एकूण 23 भारतीय भाषांना सपोर्ट करेल, ज्यामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू, गुजराती, बंगाली, तामिळ यासारख्या प्रमुख भाषांचा समावेश आहे। नंबर 5, गॅस सिलेंडरच्या किमती। सरकारी तेल कंपन्या जसे की इंडियन गॅस, भारत गॅस, HP गॅस या कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात। येत्या 1 तारखेला म्हणजे उद्या सोमवारी 1 डिसेंबर रोजी देखील गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत। मीडिया रिपोर्ट नुसार यावेळी LPG गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।